बातमी सिंधुदुर्गातली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत रंगतीये। रत्नागिरी सिंधुदुर्गाचं वातावरण चांगलं आहे। तसंच या निवडणुकीत नारायण राणे 2 लाख मतांनी निवडून येतील असा ठाम विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केलाय। उद्धव ठाकरे काय बोलतात याला आम्ही गांभीर्यानं घेत नाही अशी टीका देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे। या संदर्भात निलेश राणे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। भाजप नेते निलेश राणे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला। आपल्यासोबत स्वतः निलेश राणे आहेत। सर, काय सांगाल, मतदानाचा तुम्ही हक्क बजावलेला आहात, कोकणी जनतेला नेमकं काय आव्हान करा? आव्हान करून झालेलं आहे। लोकांनी ह्या वेळेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राणे साहेबांना, त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला मिळालं आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या मतदारसंघाच्या जनतेने ठरवलेलं आहे की ह्या वेळेला राणे साहेब लोकसभेमध्ये जाणार आणि तसं वातावरण मागच्या म्हणजे जेव्हापासून त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून ते आतापर्यंत अतिशय चांगलं वातावरण झालं आणि सगळ्यांनी महायुतीच्या सगळ्याच पक्षांनी नेत्यांनी सपोर्ट केला, जनतेने प्रतिसाद दिला आणि म्हणून खात्रीलायक आपल्याला सांगतो की राणे साहेब 100% किमान 2 लाख मताधिक्याने या वेळेला निवडून येणार। सर, तुम्ही देखील कुडाळ, मालवण असेल, रत्नागिरीमध्ये तळ ठोकून होतात, नेमक्या लोकांचा आता प्रतिसाद कसा आहे? कारण आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरे सातत्याने टीका करत होते, आदित्य ठाकरे येऊन गेले, लोकांच्या प्रतिक्रिया काय? कारण उद्धव ठाकरेकडून गाडण्याची भाषा देखील करण्यात आली। नाही, उद्धव ठाकरे काय बोलतात त्याच्याशी आता काही महाराष्ट्राचाही संबंध राहिलेला नाही आणि त्यांचा पूर्ण तोल गेला असल्यामुळे त्यांना आम्ही काय गांभीर्याने ह्या निवडणुकीत घेतलेलं नाही आणि महाराष्ट्रही घेणार नाही हे तुम्हाला या निवडणुकीच्या निकालात दिसेलच। पण गाडण्याची वगैरे भाषा उद्धव ठाकरे जे करतायत आता तेवढी उंची किंवा तेवढी लायकी त्यांची राहिलेली नाही। गाडण्याची भाषा, परवा मी कुठेतरी त्यांचा करोनामधला तो वॅक्सिन घेतानाचा फोटो बघितला, दंड एवढे आणि हा माणूस गाडण्याची भाषा करतो। बाबा, तुझी छाती केवढी राहिली, तुझे दंड किती, तुझं वजन किती? आणि आता राजकीय वजन 100% त्यांचं येणाऱ्या 4 जूनला स्पष्ट होईल की महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे होते अशी म्हणण्याची वेळ येईल। सर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खास करून नारायण राणेंसाठी सभा घेतली होती, त्याचा किती फायदा होईल? कारण राज ठाकरे असं देखील म्हणाले, तुम्हाला केंद्रात जाऊन मंत्री होणारा खासदार हवा आहे की नुसता बाकावर बसणारा खासदार हवा? राजसाहेबांनी जी सभा घेतली त्याचा 100% फायदा आम्हाला झाला आणि त्यांच्या सभेनंतर इमिजिएटली जे वातावरण आम्हाला जे काय वाढलेलं वाटलं किंवा प्रतिसाद जो चांगला अजून वेगाने जो आमच्या दिशेने दिसला तो 100% आम्हाला राजसाहेबांच्या सभेचा फायदा झालाच आणि सुंदर भाषण केलं साहेबांनी। ते काय त्यांच्या भाषणाबद्दल काय सांगायलाच नको आणि त्यांचे संबंध आहेत इतक्या वर्षापासून, ते संबंध त्या सभेमध्ये दिसले। चढ उतार येत असतात आयुष्यामध्ये, पण मैत्री कधी सोडायची नसते किंवा जे असतं ना, एक मैत्रीचं एक नातं असतं, ते त्या दोघांनी टिकवलं आणि ते नातं त्या स्टेजवरती त्या दोघांच्याही भाषणातून जनतेला दिसलं, ते आवडलं लोकांना आणि त्याचा इम्पॅक्ट 100% चांगलाच झाला। सर, राणे साहेबांच्या कामाचा झपाटा स्वतः राज ठाकरेंनी त्याचं कौतुक केलं की मुख्यमंत्री असताना राणे साहेबांनी जो निर्णय घेतला होता, आणखी जर 5 वर्ष नारायण राणेंना मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर पुन्हा त्यांना कधीच प्रचार करायची वेळ आली नसती, असं तरी कौतुक असतं। मी बोललो ना आपल्याला की राज साहेबांनी जे शब्द साहेबांबद्दल जे काय ते बोलले त्या सभेमध्ये, ते ऐकून एवढं बरं वाटलं, एवढं समाधान वाटलं की खरं तर राजसाहेबांच्या तोंडातून ती पोचपावती निघणं हे पण एक वेगळं कौतुक आहे, कौतुकाची उंची आहे। म्हणून राजसाहेबांनी जे राणे साहेबांबद्दल जे बोलले ते मनापासून बोलले, त्यांच्या अनुभवातून बोलले, म्हणजे नुसतं ते व्यासपीठावरही बोलले। मी काय नुसतं स्तुती करायला स्तुती करत नाही आहोत, आलोय म्हणून स्तुती करत नाही, म्हणजे जी वस्तुस्थिती आहे आणि ते खरे बोलणारे नेते आहेत, ते नेहमी खरं बोलणार। जे आतमध्ये वेगळं बाहेर वेगळं असं कधी राजसाहेबांकडून त्यांच्या स्वभावात ते बसत नाही आणि म्हणून 100% ते जे बोलले त्या गोष्टी ऐकून खरोखरच राणे साहेबांना ज्या काही आम्ही इतक्या वर्षापासून त्यांच्याबद्दल जे काय बघत आलो ते खरोखरच मनाला बरं वाटलं, एक कार्यकर्ता म्हणून पण आणि एक मुलगा म्हणून पण।
सर, सकाळपासून एक चर्चा झाली, माध्यमांमध्ये एक बातमी देखील आली की किरण सामंत नॉट रिचेबल आहेत, त्यावरून आता विरोधक टीका करतायत. विनायक राऊत देखील आता त्यावर नाही, बघा ग्रामीण भाग भरपूर आहे. ग्रामीण भागामध्ये कुठे माणूस गेला, आता माझाही सकाळपासून 6 तासापैकी 4 तास मी नॉट रिचेबल होतो. म्हणजे काय आता माझ्यावर शंका घेईल की काय, म्हणजे असं काही नसतं. शंका घेण्यासारखं तसं वातावरण राहिलेलं नाही. पण विनायक राऊतांना आता वेगळं काहीच नाहीच आहे ना. आता काय, आता हातातच काय राहिलं नाही, जमिनी गेली पायाखालची. आता त्यांना काहीतरी नवीन काहीतरी जनरेट करावं लागतं, प्रॉपगंडा करावा लागतो, काहीतरी वेगळं तयार करावं लागतं. त्यांचा अख्खा वेळ 10 वर्ष पण ह्याच्यातच गेली. कोकणाचा तर खऱ्या अर्थाने विकास करायची जी काही गरज होती तसा केला असता तर विनायक राऊतांनी नको ते धंदे करायची गरज पडली नसती. पण आता काय, तसं काय 10 वर्षात रिकामा ठेवला, मतदारसंघ कोरडा ठेवला. आणि आता शेवटच्या क्षणाला जे काय फडफडाट चालली आहे त्यांची, ही त्याच्यासाठी चालली आहे. कुठेतरी काहीतरी वेगळं प्रॉपगंडा तयार करायचा. अस्तित्वात तसं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. माणूस फिरत असताना कधी कधी ग्रामीण भागामध्ये फोन नॉट रिचेबल होतो, त्याचा काय वेगळा अर्थ लावायची काही गरज नाही. शेवटचे 2 प्रश्न. नेहमीच कोकणातील प्रकल्पाबद्दल बोललं जातं. राज ठाकरेंनी स्पष्टपणे कोकणातील प्रकल्पाबद्दल सांगितलं की काही लोक हे स्वतःच्या फायद्यासाठी विरोध करतात. त्याने थेट काही लोक, विनायक राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले की प्रकल्पाला विरोध करायचा आणि त्यानंतर स्वतःच्या जमिनी घ्यायचा असा प्रकार तसं आहेच ना चित्र. विनायक राऊतांनी तेच तर केलं. विनायक राऊतांनी दुसरं काय केलं मागच्या 10-11 वर्षामध्ये? ते जेव्हा खासदार नव्हते तेव्हा विरोधाचेच बॅनर घेऊन कोकणात यायचे, आणि खासदार झाल्यानंतर पहिलं अणुऊर्जा प्रकल्प असेल, मग रिफायनरी असेल, आयलॉग पोर्ट असेल, अनेक प्रकल्पांना त्यांनी फक्त विरोध केला. फक्त प्रकल्पाला विरोध केला नाही, कारण का ते स्वतः त्याच्यामध्ये त्यांची पार्टनरशिप आहे, तो म्हणजे टोळ. ह्या मागच्या राजापूरच्या टोलमध्ये त्यांची पार्टनरशिप असल्यामुळे फक्त त्यालाच विरोध केला नाही, त्या टोलला विरोध झाला. पण विनायक राऊत उतरले नाहीत विरोधाला, कारण का त्यांच्या मुलाची कंपनी आहे आणि त्यांनी तो टोल घेतलाय चालवायला. तो एकच आपण सांगू शकतो विनायक राऊतांनी विरोध केला नाही. बाकी सातत्याने त्यांनी विरोध करायचं काम केलं, कुठेतरी ऍडजस्टमेंटचं काम केलं, कुठेतरी टक्केवारी मिळेल म्हणून काम केलं. कोकणाचं भविष्य बघितलं नाही, स्वतःच भविष्य आणि स्वतःच भवितव्य. आणि मुलाला जो बेरोजगार होता त्याला रोजगार देण्याचं काम, एकच रोजगार दिला विनायक राऊतांनी, तो स्वतःच्या मुलाला. बाकी सगळी बेरोजगारीची टक्केवारी वाढली. राजसाहेब बोलले ते 100% त्याच्यामध्ये वेगळं काय, खरंच आहे ना ते, जे अनेक वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे. हा माणूस फक्त विरोध करतो, देणार काय सांगत नाही, फक्त विरोध. आता असंच जर चालणार असेल तर कोकणामध्ये प्रकल्प येणार कसे? जमीन किंवा जे वातावरण लागतं बिझनेसच्या त्या कम्युनिटीला, ते आपल्याला द्यावं लागतं, दाखवावं लागतं. जर ते दाखवू शकलो नाही आपण तर ते इन्व्हेस्टमेंट करत नाही. आणि आपल्याला आता मिळेल की नाही इन्व्हेस्टमेंट, आता राणे साहेबांसारखी व्यक्ती आली तरच इन्व्हेस्टमेंट वळू शकेल, नाहीतर दुसरं कोण इकडे येईल ह्यांचं तोंड बघून विनायक राऊतांचं, असं काय परिस्थिती राहिली नाही. आता काय समीकरण झालं, विनायक राऊत म्हणजे विरोध. नावात विनायक असला तरी काम खलनायकाचंच केलं, कधी कोकणाचं काय भलं केलं नाही. एक साधी बालवाडी ज्या माणसाने बांधलं नाही तो प्रत्येक गोष्टीला विरोध करतो. आता लोकांनाही लक्षात आलंय आणि लोक ह्यांना परत मुंबईला पाठवणार. शेवटचा प्रश्न, पेपर किती सोपा वाटतो या वर्षीचा? तसा कुठलाच पेपर सोपा नसतो. आम्ही अनेक निवडणुका लढवल्या, पण आम्ही कधी निवडणूक ही सोपी आहे असं समजून कधीच लढत नसतो. निवडणुकीसारखी लढायची असते, ती युद्धासारखी लढायची असते. युद्ध संपेपर्यंत संपलेलं नसतं. तो फॉर्म्युला घेऊनच आम्ही निवडणुकीला उतरतो. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटचं मत पडेपर्यंत आपण ती निवडणूक सोपी समजायची नाही. सोपी समजली की कुठे ना कुठेतरी वणवा लागतो, आणि तो तसं आमच्याकडून होत नाही. कुठलीही निवडणूक ही सोपी नसते, आणि विरोधकांना गाढव आहे असं कधी समजायचं नसतं. सगळ्यांना मान सन्मान देऊन निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवली. आता त्याचा रिझल्ट 4 जूनला 100% साहेबांच्या हिताचा लागणार. खूप खूप धन्यवाद सर, एबीपी माझाशी चर्चा केल्यानंतर. त्याबरोबर दीपेश महाजनसह सुशांत सावंत, एबीपी माझा, कणकवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.